भिवंडी शहर मतदार संघ जो है अभी इलेक्शन है 20 तारीख को, उसके बारे में कुछ कहना चाहेंगे? कहेंगे ना, बहुत कुछ बातें कहने आए, लोगों को पहुंचाना है। पहली बात तो जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। भिवंडीतल्या सगळ्या नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे की भिवंडीत जो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहेत, तर भिवंडी या शहरामध्ये मोठ्या जाती जमातीचे लोक राहतात, सर्व जाती धर्माचे लोक राहतात। त्याला धार्मिक रंग देऊ नका, त्याला धार्मिक रंग देऊ नका। संविधानाने आपल्याला ताकद दिली आहे, संविधानाप्रमाणे तुम्हाला जो योग्य व्यक्ती वाटेल त्याला तुम्ही वोट द्या। तुम्हाला कोणी जबरदस्ती करणार नाही ना, तुम्हाला कोणी जबरदस्ती करणार ना, कोणी आम्हाला जबरदस्ती कोणी करू शकत। आमची ताकद आहे, वोट देणं आम्ही देणार। आमदार कुठला आणायचा तो आम्ही डिसाईड करणार, तुम्ही डिसाईड करा कोणाला आणायचं ते। संतोष शेट्टी यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये काही चर्चा अशा चालत आहेत का संतोष अण्णा हे भूमिपुत्र नाही आहेत। तर मी प्रसारमाध्यमातून काही आपले केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा एक व्हिडिओ पाहिला आहे। त्या व्हिडिओमध्ये कपिल पाटील काय बोलतात ते ऐका। केंद्रीय मंत्री आदरणीय केंद्रीय मंत्रींचं म्हणणं आहे की संतोष शेट्टी यांचा जन्म भिवंडीत झालेला आहे, ते इथले भूमिपुत्र आहेत। त्याच्यामुळं या चर्चा वायफळ करू नका, भूमिपुत्र का आहे का नाही। संविधानाने अधिकार दिला आहे, तो कुठलाही असेल, कुठलाही जाती धर्माचा असेल, तो इलेक्शन लढू शकतो, तो लढणार। कुठल्याही मतदारामध्ये जातभेद करू नका, बाहेरून आला इकडून आला। दुसरी गोष्ट, लोक बोलतात का अण्णा कुठल्या पार्टीची एकनिष्ठ नाही, अण्णा कुठल्याही पार्टीची एकनिष्ठ नाही। अरे आपण सामान्य माणसं आहोत, आपण एखादं आयुष्य जगत असतो, आपलं स्वतःचं पर्सनल लाईफ जगत असतो, त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतात, तांत्रिक अडचणी असतात, म्हणून काय आपण काय रस्ता बदली करत नाही का? आपली मुलं बाळं शाळेमध्ये शिकत असतात, शाळा शिकत असताना शाळेमध्ये त्यांना जर व्यवस्थित जर शिक्षण संस्था त्यांना व्यवस्थित शिक्षण देत नसतील तर आपण शाळा बदली करत नाही का? करतोच ना। तसं हे राजकारण आहे। आज अण्णाचं पर्सनल व्यक्तिमत्व असं आहे का मला निवडून आल्यानंतर मला भिवंडीचा विकास करायचा आहे, भिवंडीचा मला विकास करायचा आहे। मग विकासासाठी जर ते काय करत असेल, जनतेसाठी काय करत असेल, चांगली गोष्ट आहे। आज अण्णांना आम्ही 25 वर्षापासून बघतो, एक नगरसेवक आहेत, कुठल्याही विभागामध्ये एक नगरसेवक निवडून आल्यानंतर सेकंड टर्मला तो निवडून येईल का ना, त्याला त्याची शाश्वती नसते। मग आज जर अण्णा 5 टर्म जर नगरसेवक आहे म्हणजे त्याचं काय काम नसेल का? चांगलं काम आहे, त्यांचं काम करतात, ते काम करत राहणार आहेत। चांगलं त्यांनी भिवंडीचा विकास करायचा हे उचललेलं आहे। आमचं तर वोट आम्ही अण्णालाच देणार आहे, आमचं वोट हा अण्णालाच असणार आहे। कारण अण्णा हा 24 तास भिवंडीत राहणारा व्यक्ती आहे, त्याचं ऑफिस कार्यालय भिवंडीत आहे। उद्या उठून कुठलाही प्रकार काय घडला तर अण्णा तिथे 2-5 मिनिटात हजर राहू शकतो। आम्ही अण्णालाच वोट देणार, बाकी आमचा कोणाला विरोध नाही। आणि भिवंडीच्या जनतेला पुन्हा एक हात जोडून विनंती आहे का तुम्ही इलेक्शन द्या, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे। कुठल्याही जाती भेदाचा किंवा संविधानाला डाग लागेल असा पोलीस प्रशासनाची कुठं प्रेशर असं काम करू नका, जाती धर्मामध्ये वादविवाद करू नका। तुम्हाला जो व्यक्ती आवडेल तर तुम्ही त्याला वोट द्या। आमचा विकास काम करेल अण्णा असा पूर्ण विश्वास आहे, म्हणून आमचं सर्वांचं मत हे आम्हाला अण्णालाच असणार आहे आणि आम्ही 100% अण्णालाच निवडून आणणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।